त्यांची तेवढी पात्रता नाहीये. कारण आपण आपल्या लेव्हलनी बोललो पाहिजे. आपली लेव्हल काय आहे? आज गणेश जयपाल एवढे म्हणजे वरच्या म्हणजे खालच्या लेव्हलला बोलतात, की त्यांची ती पात्रता नसल्या कारण ते आज ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही. बोलण्या अगोदर तोच माणूस त्या ज्यावेळी भोईर साहेब आमदार होते, त्यावेळी 2 ना 4 लाखाची ना 5 लाखाची कामं मागण्यासाठी तिथं फेऱ्या ते असं सांगतो का भाजपवाले काही काम करत नाही. पण हनुमंत ठोंबरे सरपंच जो झाला, तो भाजपमध्येच त्याला सरपंच भाजपवाल्यांनीच ग्रामपंचायतचे सदस्य तरी व्हा, नंतर आपण या लेव्हलला बोललं पाहिजे. 14 गावं हे विकासाचे बालेकिल्ले बनवणारे आमचे नेते आहेत आणि ही सुरुवात आता आमचे नेते करणार आहेत तिथे. ह्या लोकांनी फक्त मतदानासाठी ओरबडले आहेत. त्यांचा बालेकिल्ला फक्त मतदानासाठी आहे, विकासासाठी उत्तर देऊ शकतो, पण मी त्याला लगेच काही बोलत नाही. अजून त्यांनी जर पुढे येऊन असं बोलण्याचा काही प्रयत्न केला, तर त्याला रोखठोक उत्तर देईन. परंतु त्यांनी कोण निष्क्रिय आहे आणि कोण काय आहे, काय त्यांचं हे आहे, तर ते 16 तारखेला नक्कीच जनता यांना दाखवेल. तुम्ही इकडे येऊन 14 गावामध्ये अशा काही वक्तृत्व करणं, त्यांनी थोडासा तरी विचार करायला पाहिजे, की आपण कोणाच्या विरोधात जाऊन बोलतो. नाईक साहेबांच्या घराण्याचा मी नातेवाईक आहे. दुसरी गोष्ट नाईक साहेबांवर बोलण्याची कोणाची इथे पात्रता आहे असं मला वाटत नाही. तसे बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. काल परवा श्री बाळे गणेश मंदिराच्या समोर जे काही शिवसेनेच्या वतीने ज्या टीका केल्या होत्या भाजपावरती, 14 गावाच्या जे काही 14 गावं ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली आणि 6 महिन्यात बाहेर काढल्या जातील. मग आता ते मतदार धनुष्यबाणाला करतील की कमळाला करतील. परंतु गणेश जयपालनी म्हटलं होतं की हे 14 गावं मग महानगरपालिकेत समाविष्ट करण्या अगोदर 6 महिन्यानंतर बाहेर काढाल, तर मग मतदान हे जे 14 गावाचे मतदार आहेत ते कुणाला करतील, ते धनुष्यबाणला करतील. आणि अनेक चर्चा सुभाषजी भोईर साहेबाला पण निष्क्रिय असं संबोधलेलं आलंय. त्या अनुषंगाने आपण गणेश जयपालने जी टीका केली होती, त्या अनुषंगाने आपण आता मडी सरांकडे आहेत. मडी सर, कसं बघताय ज्यावेळेस 14 गावं महानगरपालिकेत समावेश झाली, त्यावेळेस सर्व एकत्र होतात. आता नवी मुंबई महानगरपालिकेचं निवडणुकीचं रणशिंग फुगलेलं आहे आणि टीका-टिप्पणी होते. ती टीका खूप मोठी टीका केलेली आहे. त्या अनुषंगाने 14 गावं नवी मुंबई महापालिकेत आता घेतायत. पण 6 महिन्यानंतर बाहेर काढल्यानंतर ही 14 गावाबद्दल टीका केली गणेश जयपालनी. त्यावरती काय उत्तर द्याल? गणेश जयपालनी जे शब्द वापरले, ते ॲक्चुअली ह्या टाईमामध्ये हे शब्द नाही वापरायला पाहिजेत. कारण आता जी नवी मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी जे इलेक्शन चालू झालेले आहेत, त्यांची तेवढी पात्रता नाहीये. कारण आपण आपल्या लेव्हलनी बोललो पाहिजे. आपली लेव्हल काय आहे? आज गणेश जयपाल एवढे म्हणजे वरच्या म्हणजे खालच्या लेव्हलला बोलतात, की त्यांची ती पात्रता नसल्या कारण ते आज ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाहीत. पहिला आपण ग्रामपंचायतचे सदस्य तरी व्हा, नंतर आपण या लेव्हलला बोललं पाहिजे. महोदय, विकास कामं हे फक्त खासदारांनी केलेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने केलेत, असं त्यांचं ठाम मत होतं. यावरती कसं? आज या 14 गावाला 25 वर्षे ओरबडले आहेत. 25 वर्षे ह्या लोकांना दिलेली आहेत आणि हे आज बोलतात इथे, की हे 14 गाव आमचं बालेकिल्ला आहे. अरे, आमचे आज या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका आली आहे. या ठिकाणी 14 गावं हे विकासाचे बालेकिल्ले बनवणारे आमचे नेते आहेत आणि ही सुरुवात आता आमचे नेते करणार आहेत तिथे. ह्या लोकांनी फक्त मतदानासाठी ओरबडले आहेत. त्यांचा बालेकिल्ला फक्त मतदानासाठी आहे, विकासासाठी नाहीये. हे बालेकिल्ला, 14 गावाचा बालेकिल्ला हा विकासासाठी आहे आणि 14 गावांनी अनेक अनुभव घेतलेले आहेत. त्या अनुषंगाने प्रभाकर मडवी म्हणालेत, की प्रभाकर मडवीनं स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. आपल्या समयात जे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आहेत. रमेश पाटील आता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्या अनुषंगाने महोदय, काल जे सुखदेव पाटील यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना एक वक्तव्य केलेलं आहे, की सुभाषजी भोईर साहेबांनी बोलले होते, की इथं कुणाचा शिरकाव होणार नाही, कुणाची डाळ शिजणार नाही आणि 80 ते 85% मतदान हे भाजपलाच होणार. पण त्या उद्देशाने सुखदेव पाटीलनं उत्तर दिलं होतं, की निष्क्रिय लोकांना मी काय बोलणार? निष्क्रिय बोलण्याच्या अगोदर त्या निष्क्रिय मी कोणाचं नाव घेणार नाही आणि नाव घेण्या एवढं ते हे पण नाही आणि मी अशा लोकांवर खरं तर बोलत पण नाही. परंतु बोललं पाहिजे. म्हणून सांगतो, की हा निष्क्रिय बोलण्या अगोदर तोच माणूस ज्यावेळी भोईर साहेब आमदार होते, त्यावेळी 2 ना 4 लाखाची ना 5 लाखाची कामं मागण्यासाठी तिथं फेऱ्या मारत होता त्यांच्या याच्या घरी किंवा ऑफिसला वगैरे आणि
निवडणूक म्हटले की कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हारणार. निष्क्रिय बोलताना यांनी 100 वेळा विचार केला पाहिजे होता, की आपलं काय म्हणजे आपलं अस्तित्व काय? आपण कोण आहोत? तर निष्क्रिय किंवा हे तर मी तुम्हाला सांगतो, की 16 तारखेला कोण निष्क्रिय आहे आणि कोण काय आहे, काय त्यांचं हे आहे, तर ते 16 तारखेला मदर नक्कीच जनता यांना दाखवून देईल. हे होते रमेशजी पाटील यांनी आता सांगितलं, की हे निष्क्रिय कोण आणि सक्रिय कोण हे 16 तारखेला दिसून येईल. कारण कोणाचा विजय होतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरू शकणार आहे. सन्माननीय महोदय, काल हनुमान ठोंबरे साहेबांनी म्हणजे टीका केली भाजपावरती. भाजपा कुठलीच कामं करत नाही. नाही, खरं तर नवी मुंबई महापालिकेमध्ये ही गावं गेल्यानंतर आमचा एकच ध्यास नवी मुंबईमध्ये गावं गेल्यानंतर 14 गावांचा विकास आणि या विकासाकरता आम्ही ह्या ठिकाणी निवडणुका लढत आहोत. माझी सूनबाई आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आम्ही निवडणूक लढत आहोत. आम्ही समोरचा कोण आहे, काय आहे त्याचा आम्हाला काय बोलण्याचा काय विषय नाही आहे. आम्ही आमचं काम अनेक वर्षे करत आलो होतो आणि तसंच काम करत आहोत. राहिला हनुमान ठोंबरे बोलला, की 14 गावामध्ये किंवा इतर ठिकाणी भाजपवाले काय काम केला, नाही काम केला. भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे सर्व जे रस्ते दिसतात, हे 32 कोटी त्यांचा काही वास्ता नसताना सुद्धा मंत्री असताना आमच्या एका शब्दावरती त्यांनी 32 कोटी दिले आणि 14 गावांमध्ये आता सिमेंटचे रस्ते चकाचक दिसतात. ते चव्हाण साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रस्ते केलेले आहेत. हनुमान ठोंबरे असं सांगतो का भाजपवाले काही काम करत नाही, पण हनुमान ठोंबरे सरपंच जो झाला, तो भाजपमध्येच त्याला सरपंच भाजपवाल्यांनीच केला होता सरपंच. दुसरी गोष्ट हनुमान ठोंबरे त्याचा मित्र आहे, आमचाही मित्र आहे, माझा सहकारी आहे. परंतु त्यांनी त्या बाजूने इकडे येऊन 14 गावामध्ये अशा काही वक्तृत्व करणं, त्यांनी थोडासा तरी विचार करायला पाहिजे, की आपण कोणाच्या विरोधात जाऊन बोलतो. तो विचार न करताना असं बोलत असेल, तर त्याला बऱ्याचशा गोष्टीचं उत्तर देऊ शकतो, पण मी त्याला लगेच काही बोलत नाही. अजून त्यांनी जर पुढे येऊन असं बोलण्याचा काही प्रयत्न केला, तर त्याला रोखठोक उत्तर देईन. परंतु त्यांनी तसं करू नये. माझा स्वभाव आहे का मी कधी कुणावरती टीका करत नाही. त्यालाही माहीत आहे, त्यांच्या सगळ्या मंडळींना माहीत आहे आणि 14 गावातून समजा माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत, त्यांना सर्वांना माहीत आहे, की काल परवा आम्ही सगळे एकत्र होतो. जे उमेदवार माझ्या आज विरोधात आहेत, तेच सांगत होते का या आता यापुढे तुम्हीच, दादा तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत. हे सगळं त्यांना माहिती असून सुद्धा लगेच कॅमेरा आला आणि कॅमेऱ्याच्या समोर काहीतरी बोलतायत. ते बोलू नये. 14 गावामध्ये खेलीमेलीच्या वातावरणामध्ये निवडणुका होतायत आणि सगळीकडे युती आहे, सगळीकडे बिनविरोध होतात. त्याला कारण काय आहे, की महायुती आपली जी महायुती आहे, त्या युतीच्या माध्यमातून समजा कल्याण डोंबिवली असेल किंवा अजून ठाण्यामध्ये असेल सर्व युती आहे. नवी मुंबईमध्ये युती नाही झाली, तरीसुद्धा असं वरचे नेते उद्या निवडणूक झाल्यानंतर परत एकत्र होऊ शकतो. नाहीतरी इथे खासदार किंवा आमदार अनेक वर्षे भारतीय जनता पार्टी त्यांना मतदान करून त्यांना निवडून आणतो. आमचा अधिकार आहे त्यांच्यावरती. खासदार असो, आमदार असो. कारण इथे भाजपचा कोणी नव्हता आणि आता आम्ही एकामेकाच्या विरोधात लढतात. त्यातल्या त्यात ते निवडणुका होऊन जातील. 17 तारखेला परत आम्ही 16 तारखेला एकत्र होऊ. परंतु असे हे कोणीतरी बोलत असेल येऊन, ते योग्य नाही आहे. वातावरण चिघळवू नये, बिघडवू नये. लोक संभ्रमात आहेत, की अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो ना आता एकामेकाच्या विरोधात लढतो. इथे उभाटा असेल किंवा महाआघाडी असेल, त्यांचा विशेष काही नाही आहे. आम्ही एकमेकाला प्रतिस्पर्धा कोण आहोत? तर शिवसेना, भाजप आहात आणि त्याच्यामध्येच समोर कॅमेरा आला, की गणेश जयपाल असेल, सुखदेव पाटील असेल, हनुमान ठोंबरे असेल, अजून असा कोणी जर बोलत असेल, तर ते योग्य नाही आहे. वातावरण बिघडवू नये, चिघळू नये. ह्या 14 गावांमध्ये सर्व लोक एकमेकाचे नातेवाईक आहेत, एकमेकाचे संबंधित आहेत. लोक आपल्याला मतदान करतील ते 17 तारखेला माहिती पडेल सर्वांना. धन्यवाद. हे होते लक्ष्मणजी पाटील यांनी आता सांगितलं, की बाहेरच्या लोकांनी 14 गावामध्ये लुडबुड करू नये. कारण ज्यांना कोणी हनुमान ठोंबरेंना सरपंच बनवलं हे भाजपाचा मोठा त्यामध्ये हिस्सा आहे, वाटा आहे आणि तो दिवस त्यांनी विसरू नये.
आणि जे काही 14 गावाच्या विकास समितीच्या माध्यमातून आम्ही कामं केली आणि एकत्र आम्ही काम करतोय. आता 16 तारखेला निकाल लागल्यानंतर 17 तारखेला आम्ही पुन्हा एकत्र होऊ. परंतु 14 गावामध्ये जे वातावरण छान आहे आणि प्रतिम वातावरण ते वातावरण बिघडू नये. त्या अनुषंगाने आपण सुनील मस्करकडे येतो. मस्कर साहेब, काल जे काही सुखदेवजी पाटील यांनी बांडगुळ हा शब्द वापरलाय विरोधकाला. त्यावरती काय बोलाल? सुखदेव पाटीलनी जरी बांडगुळ शब्द वापरला असेल तर सुखदेव पाटीलला एवढं लक्षात असावं, कधी कधी सांगते नाईक साहेबांच्या घराण्याचा मी नातेवाईक आहे. दुसरी गोष्ट, नाईक साहेबांवर बोलण्याची कोणाची इथे पात्रता आहे असं मला वाटत नाही. पूर्वी हे 14 गाव बेलापूर मतदारसंघात होते, त्यावेळेला नाईक साहेब इथले आमदार होते. त्यांनी इथल्या भागाचा त्यांना भरपूर अभ्यास आहे. इथे बरीच मंडळी नाईक साहेबांच्या अगदी जवळ आहे आणि जवळ असून सुद्धा 1992ला ही गावं कुठलाही आधार नसताना, इतिहास भूगोल नसताना ही गावं विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिकेत घेतली. महानगरपालिकेत घेऊन आणि कोटी रुपये खर्च केला. खर्च करून इथल्या जनतेच्या मनात काही लोकांनी समभ्रम पसरवून ही नगरपालिका नको अशा प्रकारे लोकांनी टाहो फोडला. परंतु इथला भाग पूर्ण ग्रामीण असल्या कारणाने लोकांना हे समजलं नाही का बाबा ही महानगरपालिका नको. त्यावेळेला सुद्धा साहेबांनी सांगितले का क दर्जाचा आपल्याकडे टॅक्स होता. आज अनेक वर्ष आम्ही बघतो का ग्रामपंचायत तर एवढा टॅक्स भरतो आम्ही का आज सुद्धा तो नगरपालिकेत टॅक्स नाही, एवढा आम्ही टॅक्स इथे महापालिकेत भरतो. तर लोकांमध्ये किंवा नाईक साहेबांना वरच्या वरिष्ठ नेत्यांवर कोणीही काही बोलू नये. एकच 14 गाव असे आता सुज्ञ आहेत. गेले 25-30 वर्ष इथे कुठल्याही प्रकारचे विकास म्हणजे काय, इथे आरोग्याची सुविधा नाही, इथे शाळेची सुविधा नाही. असल्या गोष्टी न होता विकास कशाला बोलायचा? एखादा सदस्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातून गलित कॉन्क्रीट केलं, त्याचे 40-40 फोटो टाकून इथे लोकांना विकास दाखवला, हा विकास बोलायचा का याला? तर हे होते सुनीलजी मस्कर. या अगोदर लक्ष्मणजी पाटील असतील किंवा प्रभाकरजी मडवी असतील किंवा रमेशजी पाटील यांनी विरोधकांना सडतं उत्तर दिलेलं आहे, की आपली कॅपॅसिटी, आपली क्षमता, जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढंच पाय पसरावे आणि तेवढंच बोलावे. कारण वनमंत्री गणेशजी नाईक साहेब हे साहेब आहेत आणि त्यांना बोलताना थोडंसं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि आम्ही जरी भाजपामध्ये असतो, आम्ही कोणाविरोधात, कुठल्या नेत्याविरोधात, किंवा खासदार असतील, मंत्री असतील, मोदी असतील यांच्या विरोधात बोलणार नाही. परंतु 14 गावामध्ये जे वातावरण सुपीक आहे आणि पोषक वातावरण आहे मतदाराला, आणि ते वातावरण तसंच ठेवावं. दूषित वातावरण करू नये आणि बाहेरच्या लोकांनी 14 गावामध्ये डुंकू सुद्धा बघू नये. दर्शक बांधवांनो, ह्या बातमीचं वार्तांकन आपण बघत असाल तर ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.